नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाठाची प्रस्तावना, अध्ययन निष्पत्ती, पाठाचा आशय, निष्कर्ष व गृहपाठ. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, हे काही फोटो पहा. हे फोटो एकाच कुटुंबाचे आहेत, परंतु वेगवेगळ्या काळातील आहेत. कुटुंबामध्ये काळानुसार कसे बदल होत गेले हे यामध्ये दाखवले आहे. सुरुवातीच्या फोटोत कुटुंबात पती पत्नी दोघेच दिसत आहेत. नंतरच्या फोटोमध्ये त्यांची मुले व नातवंडे फोटोत आहेत. परंतु आधीच्या फोटोतील माणसाचे निधन झाले आहे असे आपल्याला दिसत आहे. तिसऱ्या फोटोत पहिल्या फोटोतील स्त्रीचेही निधन झाले आहे व कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी झालेली दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये तिसऱ्या फोटोतील मुलगा मोठा होऊन त्याची पत्नी व मुले ही दिसत आहेत. तसेच मुलगी मात्र या फोटोत दिसत नाही व कुटुंबातील सदस्य संख्या वाढलेली दिसत आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की काळानुसार कुटुंबामध्ये बदल होत असतात. तसेच आपला शेजार व समाजातही बदल होत असतात. हे असे का होते हे जाणून घेण्यासाठी आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी, विषय परिसर अभ्यास भाग 1, पाठ 18वा आणि पाठाचे नाव आहे कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल. चला पाहूया या पाठातून कोणत्या अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहेत. या पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला या गोष्टी समजतील. कुटुंबातील सदस्य संख्येत बदल होत असतात. कुटुंबातील सदस्य संख्येत बदल होण्याची कारणे, स्थलांतर व स्थलांतरामुळे होणारे फायदे, कुटुंबाप्रमाणे शेजारातही बदल होतात. पक्षी व प्राणी सुद्धा स्थलांतर करतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे शेजाऱ्यांबरोबर संबंध सलोख्याचे होतात. समूह जीवन आनंददायी होण्याची कारणे. आपण पाहिले की कुटुंबातील माणसांची संख्या कायम तशीच राहत नाही, ती कमी अधिक होत असते. असे होण्याची कारणे आहेत लग्न, जन्म, मृत्यू व स्थलांतर. कुटुंबातील सदस्याच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते. लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी येते, तर आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी म्हणजे सासरी जाते. जन्मामुळेही कुटुंबातील सदस्य संख्येत बदल होतो. कुटुंबामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला की कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढते. नवीन पिढी जन्माला येते, त्याबरोबर कुटुंबाची वाढ होते. मृत्यूमुळे कुटुंबातील सदस्य संख्या कमी होते. म्हातारपण, आजार, अपघात यांसारख्या कारणांमुळे कुटुंबातील सदस्य दगावतात व कुटुंबातील माणसे कमी होतात. काही वेळा शिक्षणासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात. विवाह, जन्ममृत्यू आणि स्थलांतर यांमुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. अशा प्रकारचे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होतात असे नाही. असे बदल संपूर्ण समाजातही होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसांचा थवा तुम्ही पाहिला आहे का? अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का? हे पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात, तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षी थव्याथव्याने उडतात. ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहत असले तरी त्यांना काही माणसासारखे कुटुंब नसते किंवा माणसासारखा शेजारही नसतो. शेजारी दिलेली तिकिटांची चित्रे पहा. समाजात झालेले कोणते बदल तिकिटांवरच्या चित्रांतून दिसत आहेत?
या चित्रांमध्ये संपर्क माध्यमं, वाहतुकीच्या सोयी तसेच शेती व्यवसायातील बदल दिसत आहेत. कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने, दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो. या आधुनिक संपर्क माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. जुन्या काळापासून आत्तापर्यंत कुटुंबाच्या स्वरूपात खूप बदल झाले आहे. शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता. शेतीच्या कामासाठी खूप माणसे लागत. त्यामुळे नात्या गोत्यातील अनेक जण एकत्र राहत. या सगळ्यांचे मिळून मोठे कुटुंब बनत असे. कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली. पोटापाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. मोठी कुटुंबे विखुरली गेली. त्यामुळे कुटुंबे छोटी झाली. गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या शहरात असते. त्यामुळे कुटुंबही बदलत आहे. अशा बदलणाऱ्या कुटुंबांप्रमाणेच शेजारही बदलत जातो. कामधंदा, नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. वेगळे सणवार, वेगळे खाद्यपदार्थ, वेगळ्या चालीरीती यांच्याशी ओळख होते. तरीही सारी माणसे माणूस म्हणून एकच आहोत हेही कळते. कामधंदा रोजगारासाठी काही जणांना वारंवार स्थलांतर करावे लागते. ऊस तोडणी करणारे कामगार किंवा बांधकाम करणारे कामगार असे अनेक जण जिथे काम मिळेल तिथे स्थलांतर करतात. अशा वारंवार स्थलांतर करणाऱ्या पालकांच्या मुलामुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना ज्या ठिकाणी काम चालू असेल तेथील परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो. ही चित्रे पहा. या चित्रात तुम्हाला काय दिसते? तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टींची देवाणघेवाण होते? कुटुंबाव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्यांबरोबर येतो. आपण एकाच परिसरात राहतो. परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी, वीज यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते. वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यांमुळे आपले समूह जीवन आनंददायी होते. विद्यार्थी मित्रांनो, पाठाचे वाचन करून पाठावरील स्वाध्याय वहीत सोडवा. तसेच शेजारच्या 5 कुटुंबांची माहिती मिळवा. माझा शेजार या विषयावर 10 ओळी निबंध लिहा. पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करा. हे उपक्रमही पूर्ण करा व तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवा. धन्यवाद.